पाण्यात लपलीये प्रचंड ताकद. श्री स्वामी समर्थांच्या उपासनेत संकल्प केल्यावर मिळणारी अंगावर काटा आणणारी प्रचिती. पाण्यामध्ये स्मरणशक्ती असते हे आता विज्ञानानेही मान्य केले आहे. स्वामींच्या नामस्मरणाने साध्या पाण्याचे तीर्थात कसे रूपांतर होते आणि त्याचे काय अनुभव येतात यावर आधारित खास गोष्टी आज आपण जाणून घेणार आहोत. जेव्हा आपण एका पाण्याने भरलेल्या तांब्यासमोर बसून श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करतो तेव्हा त्या मंत्राच्या सकारात्मक ध्वनी लहरी पाण्यामध्ये शोषल्या जातात. पाण्याच्या रेणूंमध्ये हा मंत्र साठवला जातो आणि ते पाणी साक्षात चैतन्यमय ऊर्जेचे औषध बनते. घरात कोणी सतत आजारी असेल किंवा एखाद्याला नैराश्य, भीती आणि अतिविचार करण्याचा त्रास असेल तर त्यांना रोज नामस्मरण केलेले हे मंत्रोदक प्यायला द्यावे. या पाण्यातील सात्विक स्पंदने शरीरातील पेशींमध्ये जाऊन नकारात्मक विचार नष्ट करतात आणि प्रकृतीत आश्चर्यकारक सुधारणा दिसून येते. घरात सतत वादविवाद होत असतील किंवा वातावरण खूप जड वाटत असेल तर हे मंत्रसिद्ध पाणी संपूर्ण घरात, विशेषतः कोपऱ्यांमध्ये आणि उंबरठ्यावर शिंपडावे. पाणी हे ऊर्जेचा वाहक आहे. हे पाणी शिंपडल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा आणि दृष्ट लागण्यासारखे प्रकार त्वरित नष्ट होतात व घरात प्रसन्नता येते. जेव्हा एखादे मोठे काम अडलेले असते तेव्हा उजव्या हातात परिभर पाणी घेऊन स्वामींचे स्मरण करून आणि आपली इच्छा बोलून ते पाणी ताम्हणात सोडावे. पाण्याला साक्षी ठेवून केलेला हा संकल्प अत्यंत वेगाने ब्रह्मांडात पोहोचतो आणि अडकलेली कामे मार्गी लागण्यासाठी स्वामी मार्ग मोकळा करतात. ज्योतिषशास्त्रानुसार पाण्याचा संबंध चंद्रग्रहाशी आणि मानवी मनाशी आहे. ज्यांचा चंद्र दूषित आहे किंवा ज्यांना भावनिक अस्थिरता जाणवते त्यांनी स्वामींच्या जपाने भारित झालेले पाणी रोज प्राशन केल्यास त्यांच्या भावना स्थिर होतात आणि मन अत्यंत शांत राहते. रात्री झोपण्यापूर्वी स्वामींच्या फोटोसमोर तांब्याभर पाणी झाकून ठेवावे आणि सकाळी उठल्यावर सर्वात आधी ते पाणी प्यावे. यामुळे सुप्त मन अत्यंत शुद्ध होते. जर आयुष्यात मोठा गोंधळ असेल तर या उपायाने स्वामी पहाटेच्या स्वप्नातून अत्यंत स्पष्ट आणि अचूक मार्गदर्शन करतात. माहिती आवडल्यास चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.